समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का? ती आम्हाला शिव्या देतात, ती बिनकामाची. आंबेगावमध्ये किती अर्ज आले? आमचं पार पांढरं झालं. आता मी काळं करतो म्हणून काळं दिसतंय, पण पार पांढरं झालं. आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं? बरं तिथं पण काय राहिलं नाही. लोकसभेसारखा दानका नका रे देऊ नका देऊ. लय वांगाळ वाटतं. एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओरडतोय, सांगतोय, घाम येतोय, तरी राव सांगतोय, पटवून देतोय. समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का? काय मला तर काही कळतच नाही. अर्थात तुम्ही मतदार राजा आहे. पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला. दम नाही दिला, विनंती करतोय हात जोडून. त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात, दादा आमच्याकडे बिबटे झालेत, आमच्याकडे दादा रात्री विंचू, काटे, साप अडचण येते. घरचे कारभारीण म्हणते कशाला रात्री जात आहे, परंतु रात्री वीज येते 3 दिवस आणि रात्री दिवसा येते 3 दिवस. आता आम्ही ठरवलंय ही वीज माफी तुम्हाला केली, वीज माफी केली. आता इथनं पुढं 6 ते 8 महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार. आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं, बायका पोरात गप्पा मारत बसायचं. बिबट्या नाही, फिबट्या नाही. पण तुम्ही म्हणाल कसं काय, मग इतके दिवस काय झोपा काढल्यास का तू म्हणते, म्हणजे तुम्ही मला म्हणाल. तसं नाही. आता नवी टेक्नॉलॉजी आली. सोलर पॅनल असतात, ते उन्हात तापले की मोटर सुरू होती. आता ढगाळ वातावरण आहे, माझ्याकडे पण मोटर आहे. मी ती ढगाळ वातावरणात माझी 500 मोटार 3चं पाणी मारती आणि 300 मोटार 2चं पाणी मारती. परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही, काही नाही. आता नवीन पॅनल, आता गोडाऊन असतात नाही, गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात. आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा, तिथल्या वर गोडाऊनवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे आणि 9000 मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू केलंय. 30% अनुदान केंद्र सरकार देणार. त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे, ती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांना सांगणार आता दिवसा पाहिजे ना, घे दिवसा. आता चांगलं पीक काढ, आता चांगली शेतीवाडी कर, आता चांगला भाजीपाला पिकव, आता चांगल्या फळबागा घे. या पद्धतीनं आमचं काम चाललंय. तुम्ही काळजी करू नका. आम्ही कामाची माणसं आहोत. ती आम्हाला शिव्या देतात, ती बिनकामाची, त्याच्यामुळे ती शिव्या देत बसली. भावनिक होऊ नका. नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली पाहिजे. आमचं पार पांढरं झालं. आता मी काळं करतो म्हणून काळं दिसतंय, पण पार पांढरं झालं. आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं? बरं तिथं पण काय राहिलं नाही, पार गेलं. मग जुने फोटो बघतो, आयला किती चांगले होते केस आपले. कालच आता जुन्नरला मला दाखवलं, दादा 90चे पांढरं गे इथं बसलं का पांढरं नाही गेला. कालच त्याने मला फोटो दाखवला. गमतीचा भाग जाऊ द्या. आपण एका परिवारातलं, महाराष्ट्र आपला परिवार आहे, त्याच्यानंतर पुणे जिल्हा आपला परिवार आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था चांगल्या चालवतो. PDCC बँक आज राज्यात नंबर 1ची बँक आहे का नाही? आहे. ती आम्ही बारकाईनं दिलीपराव लक्ष देतात म्हणून आपले सगळे कारखाने आपल्या हाताबाहेतले चांगले आहेत की नाही?